एखादा माणूस घरातून निघून गेला, बाळासाहेब 12 वर्ष त्याची वाट पाहायची, 12 वर्षापर्यंत जर तो आला नाही तर तो ज्या तिथीला गेलाय घर सोडून त्या तिथीला 12व्या वर्षी त्याचं श्राद्ध केलं पाहिजे. काय म्हणतोय कळतं तुम्हाला? एक जण म्हणला मग महाराज आणि 13व्या वर्षी जर तू महागारी आला तर मग कसं करावं पुन्हा? बरं, श्राद्ध या शब्दाचा अर्थच आहे जे श्रद्धेनं केलं जातं त्याला म्हणतात श्राद्ध. गरुड पुराण करा, त्यात असं वर्णन आलंय. तुम्ही महापंगत घालत असाल, पंचपक्वान करत असाल, ब्राह्मण भोजन घालत असाल, साधू संतांना दान देत असाल, मंडप मोठा, कीर्तनकार मोठा, गर्दी मोठी, पण जर त्या क्रियेमध्ये श्रद्धा नसेल, हे आमच्या वडिला करताय, हे आमच्या आई करताय, हे आमच्या पितरा करताय असा भाव नसेल तर पित्र तिथं येतात पण तिथलं अन्न न खाता निघून जातात, कारण श्रद्धा तिथं नाही. आणि श्रद्धेनं तुम्ही थोडंच करा, पण कसलं करा? श्रद्धेनं. अहो, त्या गरुड पुराणाने इतकी सुटका दिली बाळासाहेब. ते असं म्हणतंय तुम्ही नगर भोजन घाला, गरीब आहेत म्हणजे मधला मार्ग, मग काही वारकरी जीव घाला, तरी गरीब आहेत अजून मधला मार्ग, मग असं करा एखादा वैष्णव घाला. नाही म्हणजे आम्ही अजून गरीब आहेत, मग कावळ्याला पिंड ठेवा. नाही म्हणजे आम्ही अजून गरीब आहेत, मग गाईला घाला. नाही म्हणजे आम्ही त्याच्यापेक्षा गरीब आहेत, मग माशाला कणकीचे उंडे टाका. नाही म्हणजे तितकंही होत नाही आमच्याच्यानं. मग एक करा, चुलीतला विस्तव घ्या, त्याच्यावर साखरेचा एकच खडा ठेवा, पाणी फिरवा, उदबत्ती वळा, हात जोडा, झालं पिंडदान. किती सोपं आहे हो श्रद्धा. एक जण म्हणलं नाही हो महाराज हे सुद्धा आमच्याच्यानं होत नाही, आम्ही फार गरीब आहे. शेवटी गरुड पुराण म्हणलं हे बाबा दक्षिणेकडे तोंड करण 5 वेळा बापाच्या नावानं बोंबल, झालं पिंडदान. केले कर्मांतर मारिली हरी हर, ओम मारिली हरी हर, ओम मारिली हरी हर. केले कर्मांतर ओम मारिली हरी हरी हर, ओम मारिली हरी हर, ओम मारिली हरी हरी हर. ती दक्षिणेकडे तोंड करून बोंब ठोकली, बोंबला तरी पिंडदान. एक जण म्हटलं आपल्याच्यानं तेवढंही व्हायचं नाही, मग शास्त्र म्हणलं तू फाशी घे. आता ज्याला बापा प्रित्यर्थ उपकार म्हणून बोंब सुद्धा मारणं होत नाही ते लेकरू काय कामाचं आहे? पिंडदान केलं पाहिजे प्रत्येकानं पिंडदान. आता लोक म्हणतात आमचे वडील उत्तराखंडला गेले आणि तिकडच पुरात कवा वाहून मेले माहीत नाही, पिंडदान करावं का नाही करावं? कसं करावं? जेव्हा तुमच्या कानावर पडलं वडील गेले तेव्हापासून दिवस मोजावे, श्राद्ध करावं, पिंडदान करावं, दशक्रिया करावी. भूकंपात गेले माहीत नसतं केव्हा गेले, पण तुम्हाला माहीत झाले दिवसापासून दिवस मोजावे, श्राद्ध कर्म करावं, सुतक पाळावं, सगळं हे करावं लागत असतं महाराज. फक्त दोघा जणांना सुतक लागत नाही, कोणाला? एक राजघराण्याला सुतक लागत नसतं, राजकुळाला, आणि एक संन्याशाला सुतक लागत नसतं बरं का. संन्यासी ब्रह्मचार्याला सुतक लागत नाही, राजकुळाला सुतक लागत नाही. का बरं? कौसल्या माता दशरथा बरोबर लग्न झाल्यापासून रोज नित्य यज्ञ करत होते, नैमित्तिक यज्ञ म्हणतात रोज. ते ज्या दिवशी दशरथ महाराज मेले आणि तेलाच्या त्या कुंडीमध्ये त्यांना ठेवलं त्या दिवशीही कौशल्याने यज्ञ केला. एकानं वाल्मिकाला विचारलं सुतक लागत नाही का? म्हणजे कौशल्याने आजही यज्ञ केला. राजकुळाला सुतक लागत नसतंय. का बरं? अरे बाबा सारखेच रोज युद्ध होतात आणि कोणी ना कोणी सारखंच मरते, त्यांचं सुतक फिटायचंच नाही, कायम सुतक रे. म्हणून राजकुलाला संन्याशाला सुतक लागत नाही. एरवी संन्याशी मेला तर ज्या गावात संन्याशी राहतो त्या गावानं सुतक धरायचं असते संन्याशाचं, 3 दिवस 2 दिवस 1 दिवस. किंवा ज्या कुळातला संन्यास असतो त्या कुळानं 10 दिवस सुतक धरायचं संन्याशाचं. संन्याशानं कुणाचं सुतक धरायचं नसतं. राजकुळाला संन्याशाला सुतक नाही, बाकी सगळ्यांनी सुतक धरलं पाहिजे. ते तुमच्या करता असतं, पित्रा करता नाही. पिंडदान केलं पाहिजे, केलंच पाहिजे. एखादा माणूस घरातून निघून गेला बाळासाहेब 12 वर्ष त्याची वाट पाहायची, 12 वर्षापर्यंत जर तो आला नाही तर तो ज्या तिथीला गेलाय घर सोडून त्या तिथीला 12व्या वर्षी त्याचं श्राद्ध केलं पाहिजे. काय म्हणतोय कळतं तुम्हाला? एक जण म्हणला मग महाराज आणि 13व्या वर्षी जर तू महागारी आला तर मग कसं करावं पुन्हा? अवघड आहे की नाही? त्याला शास्त्र म्हणतोय तसंच त्याला घरात घ्यायचं नाही. मग रांजण भरायचा तुपाने रांजण भरायचा,
त्याच्यामध्ये त्याला 3 मिनिट म्हणा, 3 तास म्हणा, 9 मिनिट म्हणा असं ठेवायचं. रांजण म्हणजे आईचा गर्भ, त्याचं शुद्ध कर्म करून त्याला पुन्हा घरात घ्यावं लागतं. आता तुम्ही म्हणताल शुद्ध कर्म केलं आणि घरात घेतलं आणि 14व्या वर्षी पुन्हा मी आला, मग श्राद्ध करावं का नाही? पहिलं केलं ना, तर पहिलं डबल करावं लागतं ना. तुम्ही त्याला जन्मालाही घातलं होतं, हे लक्षात ठेवा. कर्म चुकत नाही. कोणी मेलं तरी श्राद्ध करावं लागतं. श्राद्ध करण्याचा अधिकार सगळ्याला. मुलाला, मुलगा नसेल धाकटा मुलगा, धाकटा नसेल मधवा मुलगा, मधवा नसेल जावई, जावई नसेल भाऊ, भाऊ नसेल पुतण्या, भासा, मेहवणा, या सगळ्याला, शिष्याला सुद्धा पाणी पाजण्याचा, पिंडदान करण्याचा अधिकार दिला बरं का. आणि मग कोणीच नसेल तर पत्नी, मग मुलगी, यांना अधिकार दिला त्या श्राद्धाचा. ते केलं पाहिजे. श्राद्ध कर्म केलं नाही आणि 2-4 पिढ्या गेल्या की लोक म्हणतात काय होईल की आमच्या घरात झोपट लागत नाही, आमच्या पोराचं लग्न जमन आहे, झालं त्याला लिकरूच होई नाही. आणि मग ह्या बाबाकडं त्या बाबाकडं त्या बाबाकडं, आणि मग शेवटी कोणीतरी सांगतंय तुम्हाला पितृदोष लागलाय आणि तो काढाय कुठं जावं लागतं? मग पुन्हा नाशिकला. पैसे किती लागतात? पैसे नाशिकला पैसे 25,000 रुपये झाले. 25-30,000 रुपये पितृदोष काढाय. इथंच आम्हाला 1000 वाटले तर पितृदोष निघत. नामानं काय होत नाही महाराज, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती. नामानं काय होत नाही. पिंडदान केलं पाहिजे. ऐका, श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये विदुर काकाने पिंडदान केलं. कौरवा करता, द्रोणाचार्या करता, भीष्माचार्या करता, ते राजे लोक होते, त्यांनी पिंडदान केलं. अजून रामायणामध्ये रामचंद्राने दशरथाकरिता पिंडदान केलं. आता रामाला अन्न खायचं नव्हतं 14 वर्ष, तरी रामाने फळापासून पिंड तयार केला आणि त्या फळाचंच पिंडदान केलं. राजा होता, देव होता, त्याला काय अशक्य आहे? विदुर काका करतील नवल नाही, राम करील नवल नाही. रामायणात एका पक्षानं पिंडदान केलं, संपातीनं जटायू करताना पक्षानं पिंडदान केलं. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले आम्ही सुद्धा आमच्या पितराच्या ऋणातून उतराय होण्याकरता पिंडदान केलं. सुमंत महाराजांनी प्रमाण सांगितलंय. पिंड पदावरी जिला पुली करी माझे झाले गया वर्जन, फिटली पितरांची ऋण विठ्ठल. त्या पितराची जी देवता आहे तिचं नाव आहे आर्यमा. 10व्या अध्यायात विभूती योगात वर्णन केलं भगवंताने. भगवान म्हणाले पितरामध्ये आर्यमा मीच आहे. पितर लोकाची देवता आहे तिचं नाव आहे आर्यमा. आणि त्या आर्यमा नावाच्या देवतेचं वाहन आहे कावळा. मग ती देवता आपल्याला दिसत नसते, पण कोण दिसतो? कावळा. ज्या दिवशी श्राद्ध असतंय, पिंडदान असतं, त्या दिवशी ती पितराची देवता आपल्या पितराला कावळ्यावर बसविती, सोबत एक सेवक देती. जा रे, याच्या पोराने खाली पिंडदान ठेवले, कीर्तन ठेवले, श्राद्ध ठेवले, जायला जीव घालून आण. आणि मग ते पित्र इथं येतात कावळ्यावर बसून. आता आपल्याला पित्र दिसत नाही, कारण त्यांचं वासनामय शरीर असतंय. आणि आपल्याला काय दिसतो? मग कावळा दिसतो. कावळा आला की समजायचं पित्र आले. आणि मग पित्र येतात, थोरल्या मुलाच्या घरी जातात. तिथं काही नसलं केलं तर धाकट्याच्या जातात, धाकट्याने केलं नसलं भावाच्या जातात, भावाने काही केलं नसलं भावकीच्या दारात जातात, कोणीच काही केलं नसलं तर माघारी जातात, महाराज उपाशी जातात. मग जाताना तो संघ आणलेला एक सेवक असतो. पितराचं काही नसते, पण तो संघ आणलेला सेवक असतो का, तो गावाच्या बाहेर गेला की येड्या बाबळीचा फोक काढतो एवढा, आणि आपल्या पितराला मारीत नेतो. नालाय का, तुझ्या कुळात तुला एकही तू मेल्यानंतर पिंडदान घालणारा जन्माला घालता आला नाही, तुझ्या प्रित्यर्थ कीर्तन भजन ठेवून जीव घालणारा घालता आला नाही जन्माला, काय उपयोग आहे तुझा? मग त्यावेळेस पित्र चिडतात बघा, आणि खालच्या लोकाला शाप देतात. आहा कटा त्याची करीती पितर, वंशी दुराचारी, पुत्र झाला विठ्ठल विठ्ठल. आणि तो कावळा इथं आला ना, असं कीर्तन पाहिलं की प्रसन्न होतो महाराज. आणि मग जेवण करतो, तृप्त होतो, आणि मग इथून आनंदाने निघतो. वर्षात 3 वेळेला पिंडदान करता येतं. कधी कधी ज्या तिथीला पितर गेले त्या तिथीला, म्हणजे आज, अजून कधी पुढे आता 15वाड्यात काय येणार आहे, पक्ष 15वाडा काय म्हणतात त्याला इकडे,
पितरपाटी आणि आणखीन एकदा कधी अक्षय तृतीया, अशा वर्षात 3 वेळेला पिंडदान करता येते. आपल्या आई वडिला प्रीत्यर्थ प्रत्येक मुलाने हे श्राद्ध कर्म केलं पाहिजे. एकाने विचारलं, का हो महाराज, नाथांना विचारलं भागवतामध्ये, जर एखाद्याला मुलगाच नसेल किंवा कोणीच नसेल तर त्याचं श्राद्ध कसं करावं? त्यावेळेला नाथांनी सांगितलं, बाबा त्यानं आयुष्यभर भगवत चिंतन करावं. आता बरेच संन्यासी ब्रह्मचारी आहेत, त्यांच्या माघारी त्यांचं कोण करतंय नाही करतंय कोण पाहिलंय? मग पण त्यांना पिंडदानाची गरज नसते का? करावं, शास्त्र म्हणते करावंच, पण गरज नाही. कोणी नाही केलं तरी काय अडत नाही का? ते जन्मतःच भगवत चिंतन करून ब्रह्मस्वरूप अर्थात देवस्वरूप झालेले असतात. त्यांना परत पिंडदान करून देवस्वरूप करण्याची गरज नसते. त्यांच्याकरता स्वर्गाचे वैकुंठाचे दरवाजे अगोदरच उघडे असतात. ते देवस्वरूप असल्यामुळे त्यांना श्राद्ध पिंडदानाची गरज नसते. मग मला वाटतं येणारा काळ इतका बिघडलेला आहे, आपलं कोण करतंय नाही करतंय माहीत नाही. जिवंत आहेत तोपर्यंत भजन करा, कोणाची करण्याची वाट पाहू नका. विठ्ठल विठ्ठल. या मृत्यू लोकामध्ये फिरत असताना 3 प्रकारचा वर्ग पाहायला मिळतोय. एक वर्ग आहे तो कुटुंब वत्सल, उद्धवबुवा. एक वर्ग आहे दीन वत्सल आणि एक वर्ग आहे भक्त वत्सल. एक वर्ग आहे कुटुंब वत्सल, म्हणजे माझीच बायको, माझीच मुलं, माझाच परिवार हे सोडून त्याला दुसरी गोष्ट दिसत नाही, त्याला म्हणतात कुटुंब वत्सल. साधू मध्ये आणि जीवामध्ये काय फरक आहे असं जर कोणी मला विचारलं ना तर माझी काही सरळ व्याख्या असते बघा. जो फक्त माझ्याच कुटुंबाला माझं म्हणतो त्याला म्हणावं जीव, आणि सगळ्या जगालाच कुटुंब म्हणतो त्याला म्हणावं साधू. सगळ्या जगाला कुटुंब म्हणतो, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला विठ्ठल. सर्वभूती दया साधू मनावी ऐसिया. सर्वात भूती दया असते. जगताला कुटुंब म्हणतो त्याला म्हणावं साधू, आणि माझच फक्त म्हणतो त्याला म्हणावं जीव. तुम्ही आम्ही सगळे कोण आहेत मग? हा, कोण आहेत? जीव आहेत का? सगळ्याला माझं म्हणता तुम्ही? म्हणा राव, मला तरी म्हणा माझं. कीर्तन करायचं चांगलं आहे बघा. होय, म्हणता का मला? म्हणता का मला? माझं म्हणा ना. काही वाटणी मागत नाही, काही नाही. मी हाय ती सोडून आलो, तुमचं घेऊन काय करायचं? तरी महाराज माणसं माझं म्हणाय तयार होत नाही. कुटुंब वत्सल आहेत आपण, फक्त आपल्या कुटुंबाचं. काय संसारिक माणसाची काय तरी अपेक्षा आहे हो. वाढावे संतान, पतिताला पाप्याला मुक्त करतायत, त्यांच्याकरिता तळमळ करतायत, त्यांच्याकरता येत आहेत. अर्थात दिनांच्या उद्धाराकरता त्यांची धडपड आहे, त्याला साधू म्हणा. साधू तो बरं. उद्धारायाले दिन जना, दिन जना, उद्धारायाले दिन जना, दिन जना, उद्धारायाले दिन जना, दिन जना, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारायाले दिन जना, दिन जना, उद्धारायाले दिन जना, उद्धारायाले दिन जना, दिन जना, उद्धारायाले दिन जना, दिन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दिन जना. हे नामदेव महाराजांचं बरं का, नामदेव महाराजांचं हे. महाराज म्हणाले दिनांच्या उद्धाराकरता साधू येतात. दीनवत्सल कुटुंब वत्सल जीव, दीनवत्सल साधू, आणि भक्तवत्सल आहे त्याला म्हणतात देव. फार प्रेम महाराज भक्तावर. भक्तवत्सल दीनानाथ, तिन्ही लोकी त्याची मात. हा, फार प्रेम भक्तावर. इतकं प्रेम करतो महाराज, स्वतःवर करत नाही तितकं प्रेम भक्तावर. बारीक आहे का माझं, मी काय सांगतो. भगवान असं म्हणाले,
मी माझ्या भक्तावर तर प्रेम करतोच, ते तर मला आवडतातच, पण माझ्या भक्ताची चरित्र गाणारे सुद्धा मला जीवापेक्षा जास्त आवडते. तेही प्राणापुरते तेही प्राणापरवते मज आवडती मज निरुते. जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. भक्ताची चरित्र गाणारे प्राणापेक्षा मला जास्त आवडतात. अर्थात किती प्रेम आहे भक्तावर. बरं अजून सोपं होतं. भगवंताने गीता कोणाकोणाला सांगितली? फक्त अर्जुनाला. बरोबर आहे ना? माणसं कमी होती का तिथं? माणसं किती होती? किती सैन्य होतं? किती लोक होते? पण गीता कोणाला सांगितली? फक्त गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या पुष्पिकेमध्ये तसा उल्लेख करावा लागला व्यासांना. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे म्हणावं लागलं. मग तिथून पुढे कोणता योग आहे? तो योग आहे. पण अर्जुनाचा आणि कृष्णाचा विशेष संवाद आहे. ज्ञानोबराय म्हणाले, त्यानं ते गुह्य देवकीला नाही सांगितलं, त्यानं ते गीतेचं गुह्य वसुदेवाला नाही सांगितलं, त्यानं ते गीतेचं गुह्य सख्या भावाला बलरामाला नाही सांगितलं, पण ते गुह्य अर्जुनीशी बोलत कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. ते अर्जुनाला का बरं? याचं कारणच आहे भक्तवत्सलता. माय बापापेक्षा सुद्धा त्याचं भक्तावर विशेष प्रेम आहे, भक्तवत्सलता. मग महाराज, आपण देवाचे भक्तच आहेत की? होय, आपण देवाचे भक्त आहेत का नाही? समोर बसले, काय म्हणणं आहे तुमचं? देवाचे भक्त आहेत का नाही आपण? माळा घातल्या, गंध लावतो, वारी करतो, म्हणजे भक्त आहेतच की आपण. होय, इकडचे माझ्या डाव्या हाताचे आपण भक्त आहेत का नाही? बिभीषण बाबा भक्त आहेत का नाही आपण? टाळकरी भक्त आहेत का नाही आपण? आनंद बाबा भक्त आहेत का नाही? उत्तराची चांगली अपेक्षा आहे मला. हो नाही काही म्हणा. नाही मी तर आहे बाबा, तुमचं काय म्हणा भाई. अर्थात आपण कोण आहे? तर भक्त आहेत, सगळे भक्त आहेत. आणि मग त्याचं आपल्यावर काय आहे? प्रेम. नक्की देवाचं आपल्यावर प्रेम नक्की आहे. बरोबर आहे ना? मग उंच नीच पासून ते पुटकासाठी अजूनही तिष्ठत या यादीला आपलं नाव कुठं आहे सांगा? ओ आलं का त्या यादीला आपलं नाव? जनाबाईचे शेण काढतो म्हणून नाव आलं. धर्माच्या घरी